इयत्ता 6वी विषय गणित प्रकरण 5वे दशांश अपूर्णांक। आज आपण या व्हिडिओमध्ये दशांश अपूर्णांकांचा गुणाकार कसा करतात ते बघणार आहोत। आपण जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। दशांश अपूर्णांकांचा गुणाकार। आपण एक उदाहरण सोडवूया। 4.3 गुणिले 5 चा गुणाकार करा। हा गुणाकार 3 पद्धतीने करून दाखवलेला आहे, तो प्रथम आपण समजून घेऊया। 4.3 4.3 गुणिले 5 पहिली पद्धत। 4.3 या दशांश अपूर्णांकाचे रूपांतर आपण व्यावहारिक अपूर्णांकामध्ये केलंय, म्हणजे जिथे एक उजवीकडून एक संख्या सोडून दशांश चिन्ह आहे, म्हणजेच आपण ती अंक दोन्ही लिहून घेतले 4 3 आणि छेदस्थानी किती घेतले 10, कारण का एक संख्या सोडून दशांश चिन्ह आहे म्हणून आपण किती घेतले छेदस्थानी 10। हे 5 म्हणजे 5/1 अंशांचा गुणाकार 43 गुणिले 5 छेदाचा गुणाकार 10 गुणिले 1 43 गुणिले 5 बरोबर 215 10 एके 10। आता पुन्हा याचा आपण काय करूया दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया। छेद 10 आहे म्हणजेच काय 1 0 छेदस्थानी 1 0 असेल तर काय करूया आपण उजवीकडून एक संख्या सोडून काय करायचंय दशांश चिन्ह, म्हणजे 5 नंतर काय येईल दशांश चिन्ह येईल, म्हणजे उत्तर किती आलं 21.5। दुसरी पद्धत 4.3 गुणिले 5 गुणाकार करताना अगोदर ह्या दशांश चिन्हाचा विचार न करता आपण जर दशांश चिन्हाचा विचार नाही केला तर ही संख्या किती होईल 43 होईल। 43 गुणिले 5 5 त्रिक 15 हातचा गेला 1 5 चूक 20 आणि 1 21 किती आला गुणाकार 43 गुणिले 5 बरोबर 215। आता म्हणून 4.3 गुणिले 5 जो गुणाकार आलाय ते उत्तर खाली लिहून घ्या। ह्या गुणाकारामध्ये किती दशांश चिन्ह आहेत तर एक संख्या सोडून दशांश चिन्ह आहे, म्हणजे एक दशांश चिन्ह आहे, एक संख्या सोडून दशांश चिन्ह आहे, म्हणजे एक गुणाकारामध्ये जे उत्तर आले त्यामध्ये एक संख्या सोडून उजवीकडून एक संख्या सोडून काय करा दशांश चिन्ह द्या, म्हणजे किती आलं उत्तर 21.5। तिसरी पद्धत ही 4.3 गुणिले 5 ही 4.3 आपण कशा प्रकारे लिहितोय, हे 4 पूर्णांक किती आहे 4 आणि अपूर्णांक दशांश चिन्ह किती 3 3 म्हणजे किती 3 नंतर एक संख्या सोडून 3 नंतर दशांश चिन्ह आहे, म्हणजेच काय येणार 3/10 किती येणार 3/10 गुणिले कितीने गुणणार 5 ने। ओके, आता 5 या ठिकाणी 5 म्हणून 5 ने गुणतोय 5 चौक 20 5 ने 3 ला गुणा 5 त्रिक 15 छेद 10। आता हे 20 उत्तर आलं। पुन्हा 15/10 म्हणजेच किती आहे छेदस्थानी 1 0 आहे, म्हणजे एक उजवीकडून एक संख्या सोडून काय करणार दशांश चिन्ह देणार, म्हणजे किती 1.5। आता हे किती आले 20 आणि 1.5 म्हणजे 4.3 गुणिले 5 बरोबर 20 अधिक 1.5 20 अधिक 1 21 21.5 21.5। सो अशा प्रकारे आपण 3 प्रकारे गुणाकार करता येईल। आता आपण उदाहरण 16 सोडवूया। प्रश्न पहिला, जर 317 गुणिले 45 बरोबर ह्या दोन संख्यांचा गुणाकार आपल्याला दिलाय 14,265 तर 3.17 गुणिले 4.15 बरोबर किती, तर या दोन संख्यांचा गुणाकार करायचा आहे। गुणाकार करूया 3.17 गुणिले 4.5 यांचा गुणाकार किती येईल। प्रथम ही संख्या म्हणजे हीच आहे, दशांश चिन्ह जर या दोन संख्येतला काढला तर संख्या काय तयार होतील 317 हे 4.5 म्हणजेच काय होईल 45 यांचा गुणाकार किती आलाय 14,265। पुन्हा ते लिहून घ्या 14,265। आता आपल्याला काय करायचंय दशांश चिन्ह द्यायचंय, तर या ठिकाणी बघा
एक संख्या सोडून दशांश चिन्ह आहे, या ठिकाणी दोन संख्या सोडून दशांश चिन्ह आहे. म्हणजे एकूण किती संख्या आल्या? ह्या दोन संख्या सोडून दशांश चिन्ह आणि ही एक संख्या सोडून दशांश चिन्ह. म्हणजे गुणाकारामध्ये तीन संख्या सोडून काय करायचे? दशांश चिन्ह येईल. म्हणजे किती येईल? 1 2 3 चिन्ह दशांश चिन्ह कुठे येईल? या ठिकाणी. काय केलंय कळलं का? पुन्हा सांगतो. ह्या पहिल्या संख्येमध्ये दोन संख्या सोडून दशांश चिन्ह 2. दुसऱ्या संख्येमध्ये एक संख्या सोडून दशांश चिन्ह आपण उजवीकडून मोजतोय, या उजवीकडून या बाजूने एक संख्या सोडून दशांश चिन्ह. एकूण दशांश चिन्ह किती झाली? 2 आणि 1 3. मग उत्तर काय करायचं? उत्तरामध्ये तीन संख्या सोडून काय करायचं? दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे 1 2 3 कुठे आल्याची पॉइंट? या ठिकाणी. कळलं? तर या ठिकाणी पॉइंट कुठे येईल विचार करा. उदाहरण दुसरे, जर 503 गुणिले 217 बरोबर 1,09,151 तर 5.03 गुणिले 2.17 बरोबर किती? यांचा गुणाकार किती येईल? जर आपण या दशांश चिन्हाचा विचार केला नाही तर गुणाकार किती येईल? म्हणजे 503 गुणिले 217 बरोबर 109151. आता दशांश चिन्ह काउंट करा. पहिल्या संख्येमध्ये दोन संख्या सोडून दशांश चिन्ह आहे, दुसऱ्या संख्येमध्ये दोन दशांश चिन्ह सोडून दोन संख्येनंतर काय दशांश चिन्ह आहे. म्हणजे किती? 2 आणि 2 4. म्हणजे उत्तरामध्ये चार संख्या सोडून काय येईल? दशांश चिन्ह. 1 2 3 4. उत्तर किती आलं? 10.9151. कळलं? दशांश चिन्ह कोणत्या ठिकाणी द्यायचा? या गुणाकारामधील सर्व दशांश चिन्ह काउंट करायचे. नंतर उत्तरामध्ये ते सर्व किती? 2 आणि 2 4 झाले. या उत्तरामध्ये चार संख्या सोडून उजवीकडून चार संख्या सोडून काय करायचे? दशांश चिन्ह द्यायचं आहे. आता सराव आपण नेक्स्ट प्रश्न तिसरा, गुणाकार करा. प्रश्न तिसरा, त्यामधील उदाहरण पहिले. 2.7 गुणिले 1.4. 2.7 आपल्याला या प्रकारे लिहिता येईल 27/10. कारण का एक संख्या सोडून दशांश चिन्ह आहे म्हणजे छेद किती असणार आहे? 10. या ठिकाणी 14 म्हणजेच काय? 1.4 म्हणजेच किती येईल? 14/10. एक संख्या सोडून दशांश चिन्ह आहे म्हणजेच काय येणार? ते 14/10. तर या ठिकाणी 27 गुणिले 14 छेद 100 किती येणार? 27 गुणिले 14. गुणाकार करा. 27 गुणिले 14. 27 गुणिले 14. 14चा पाडा येतोय का? नसेल तर 4 ने भाग घालवा. 4 7 28. आजचे गेले 2. 4 2 8 आणि 2 10. 0 7 1 7. 2 1 2. 8 7 3. किती आला? 378 छेद 100. आता छेदस्थानी किती शून्य आहेत? 2 शून्य. म्हणजेच काय? उत्तरामध्ये दोन संख्या सोडून काय येणार? दशांश चिन्ह. म्हणजे कुठे येणार उत्तर? 1 2. 7च्या पुढे काय येणार? दशांश चिन्ह. उत्तर किती आलं? 2.7 गुणिले 1.4 बरोबर 3.78. दुसऱ्या मेथडने बघूया. 2.7 गुणिले 1.4. प्रथम या दशांश चिन्हाचा विचार न करता दोन्ही संख्यांचा काय करा? गुणाकार करा. तो आपण गुणाकार केलाय. किती आहे तो? उत्तर येते 378. 378. आता 2.7 गुणिले 1.4 गुणाकार किती आलाय? 378. किती दशांश चिन्ह आहे? पहिल्या संख्येमध्ये एक संख्या सोडून दशांश चिन्ह आहे, दुसऱ्या संख्येमध्ये एक संख्या सोडून दशांश चिन्ह. म्हणजे किती आली? दोन संख्या झाल्या. म्हणजे दशांश चिन्ह कुठे येईल? 1 2. दोन संख्या सोडून काय येईल? दशांश चिन्ह. म्हणजे किती आलं उत्तर? 2.7 गुणिले 1.4 बरोबर 3.78. कळलं? तुम्ही कोणत्याही एका पद्धतीने परीक्षेमध्ये हा गुणाकार करू शकता. उदाहरण दुसरे, 6.17 गुणिले 3.9.
आपण या दोन संख्यांचा दशांश चिन्ह विचारात न घेता गुणाकार करूया. 617 गुणिले 39. 9 63. आजचे गेले 6. 9 1 9 आणि 6 किती होतात 15. 15 5. आजचे गेला 1. 9 54 आणि 1 55. किती आले 55. आता इथे 0 घेऊया. 3 7 21. आजचे गेले 2. 3 1 3 आणि 2 5. 3 18. बेरीज करा 3 6. 5 आणि 5 10. हातच्या गेला 1. 5 आणि 8 13 आणि 1 14. 14 4. हातच्या गेला 1. 1 आणि 1 2. किती आलं उत्तर 24,063. म्हणजेच 6.17 गुणिले 3.9 बरोबर. त्याचे गुणाकार किती येईल 24063. दशांश चिन्ह कुठे येईल या ठिकाणी बघा. पहिल्या संख्येमध्ये दोन संख्या सोडून दशांश चिन्ह होतं आणि दुसऱ्या संख्येमध्ये एक दशांश चिन्ह. मग किती आले हे 2 आणि हे एक 3. म्हणजे एकूण 3 संख्या सोडून काय येईल दशांश चिन्ह 1 2 3. किती आलं उत्तर 24.063. म्हणजेच 6.17 गुणिले 3.9 बरोबर 24.063. कळलं. तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सोडवू शकता. उदाहरण 3. 0.57 0.57 गुणिले 2. आपण काय करूया 57 गुणिले 2चा प्रथम काय करूया गुणाकार करूया. 7 दुने 14. आजचा गेला 1. 2 पंचे 10 आणि 1 11. किती आला 114. म्हणजेच 0.57 गुणिले 2 यांचा गुणाकार किती येईल 114. दशांश चिन्ह कुठे येईल किती संख्या सोडून दशांश चिन्ह आहे 1 2. 2 संख्या सोडून दशांश चिन्ह आहे. म्हणजे या ठिकाणी पण 1 2 2 संख्या सोडून दशांश चिन्ह. उत्तर किती आलं 1.14. 0.57 गुणिले 2 बरोबर 1.14. उदाहरण 4. 5.04 गुणिले 0.6. 5.04 गुणिले 0.7. आपण दशांश चिन्हाचा विचार न करता काय करूया गुणाकार करूया. म्हणजेच किती येईल 504 गुणिले 7. 7 चोक 28. आजचे गेले 2. 7 गुणिले 0 0. 0 आणि 2 0 अधिक 2 2. 7 5 35. 504 गुणिले 7 किती आलं उत्तर 3528. म्हणजेच 5.04 गुणिले 0.7 यांचा गुणाकार किती येईल. जर आपण दशांश चिन्हाचा विचार नाही केला तर गुणाकार किती येईल 3528. आता यांचं दशांश चिन्ह कोणत्या ठिकाणी येईल. पहिल्या संख्येमध्ये 2 संख्या सोडून दशांश चिन्ह. दुसऱ्या संख्येमध्ये 1 संख्या सोडून दशांश चिन्ह. उजवीकडून संख्या मोजायच्या. 1 किती आले एकूण 2 आणि 1 3. म्हणजेच काय उत्तरामध्ये 3 संख्या सोडून काय करायचं दशांश चिन्ह. म्हणजे 1 2 3 या ठिकाणी उत्तर. म्हणजे उत्तर किती आलं 5.04 गुणिले 0.7 बरोबर 3.528. उत्तर किती 3.528. कळले. उदाहरण 4. वीरेंद्रने 5.250 किलोग्राम वजनाची एक पिशवी याप्रमाणे 18 पिशव्या खरेदी केल्या. तर तांदूळ किती खरेदी केला. जर तांदळाचा दर 42 रुपये प्रति ग्राम असेल तर त्याने किती रुपये दिले. प्रथम आपण काय काढूया तांदूळ किती खरेदी केला. एक पिशवी किती वजनाची होती तर 5
250 5.250 किलोग्रामची. एका पिशवीत किती होते? एका पिशवीत 5.250 किलोग्राम. याप्रमाणे 18 पिशव्या खरेदी केल्या तर तांदूळ किती खरेदी केला तो आपल्याला काढायचा आहे. म्हणजे किती किलो तांदूळ खरेदी केला ते प्रथम आपण काढूया. म्हणजेच काय करावं लागेल? दोघांचा काय करावं लागेल? गुणाकार करावा लागेल. म्हणजेच किती? 5.250 गुणिले 18. प्रथम आपण काय करूया? दशांश चिन्हांचा विचार न करता गुणाकार करूया. काय करूया? 18 ने गुणाकार करूया. 18चा पाडा येत असेल तर डायरेक्ट गुणाकार करा. 18चा पाडा येत नसेल तर प्रथम 8 ने गुणा, नंतर 1 ने गुणा. 8 गुणिले 0 0. 8 पंचा 40. आजचे गेले 4. 8 दुने 16. 16 4 20 चे 0. आजचे गेले 2. 8 पंचा 40 आणि 2 42. 0 1 0 0. 1 गुणिले 5 5. 1 गुणिले 2 2. 1 गुणिले 5 5. बेरीज करा. 0 0 5 4 9. गुणाकार किती आला? 94,500. किती गुणाकार आला? 94500. आता या गुणाकारामध्ये किती दशांश चिन्ह आहेत? 3 संख्या सोडून दशांश चिन्ह आहेत. 1 2 3. म्हणजे आपण या 2 संख्यांचा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर आलं त्यामध्ये सुद्धा आपण काय करूया? 3 संख्या सोडून दशांश चिन्ह देऊया. म्हणजे कोणत्या ठिकाणी? 94.500. म्हणजेच पहिले उत्तर आलं वीरेंद्रने, म्हणून वीरेंद्रने 94.5. आता हे 2 शून्य नाही लिहिले तरी चालेल. 94.5 किलोग्राम तांदूळ खरेदी केला. हा प्रश्न संपला. किती तांदूळ खरेदी केला? तर 94.5 किलोग्राम तांदूळ खरेदी केला. नंतर काय सांगितलंय? तांदळाचा दर, 1 किलोचा दर किती आहे? 42 रुपये. तर या सर्व जो तांदूळ खरेदी केलाय त्या तांदळाला एकूण रुपये किती लागले? म्हणजेच काय करावं लागेल? पुन्हा या दोघांचा काय करावं लागेल? गुणाकार. म्हणजे कुणाचा? 94.5 गुणिले 42. तांदळाचा दर प्रति किलोग्राम किती आहे? प्रति किलोग्राम 42 रुपये. म्हणून एकूण रुपये बरोबर 94.5 गुणिले 42. पुन्हा या दोघांचा काय करावं लागेल? गुणाकार करावा लागेल. 94.42 बरोबर किती येतात ते बघूया. म्हणजे प्रथम या दोघांचा गुणाकार करूया. 94.5 गुणिले 42 म्हणजेच काय? 94.5 गुणिले 42. प्रथम काय करूया? दशांश चिन्हांचा विचार न करता गुणाकार करूया. म्हणजे 945 गुणिले 42. प्रथम 2 ने गुणा. 2 पंचे 10 चा गेला 1. 4 दुने 2 चोक 8 आणि 1 9. 9 2 9 18. 0.
4 5 20, आजचे गेले 2, 4 चोक 16, 16 आणि 2 18, आजचा गेला 1, 9 चोक 36, 36 आणि 1 37, 0 9 8 8 8 8 2 16, आजचा गेला 1, 7 आणि 1 8 आणि 1 9 3, म्हणजे यांचा गुणाकार किती येईल 3 9 6 9 0. आता दशांश चिन्ह या ठिकाणी एक संख्या सोडून दशांश चिन्ह होती, म्हणजे या ठिकाणी म्हणजे किती रुपये आले 3969. म्हणजेच काय वीरेंद्रने किती रुपये दिले तर वीरेंद्रने तांदळासाठी 3969 रुपये दिले. किती दिले 3969. कळलंय काय केलं प्रथम त्या दोघांचा गुणाकार, नंतर यांचा जो गुणाकार आलाय त्याला आपण 42 ने पुन्हा गुणलंय, 42 ने पुन्हा गुणाकार केला आणि उत्तर किती आले 3969. आता आपण 5वं उदाहरण सोडवूया. उदाहरण 5. वेदिकाजवळ एकूण 23.50 मीटर कापड आहे. तिने त्या कापडापासून समान आकाराचे 5 पडदे बनवले. जर प्रत्येक पडद्यास 4 मीटर 25 सेमी कापड लागते तर तिच्याजवळ किती मीटर कापड शिल्लक राहील. एकूण कापड किती आहे एकूण कापड 23.50 मीटर. तिने त्या कापडापासून समान आकाराचे 5 पडदे बनवले. ह्या कापडापासून 5 पडदे बनवले. प्रत्येक पडद्यात 4 मीटर 25 सेमी कापड लागते. म्हणजे 4 मीटर 25 सेमी कापड एका पडद्यास किती लागतं 4 मीटर 25 सेमी. असे किती पडदे बनवले 5. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला 4 मीटर 25 सेमी गुणिले 5 यांचा पहिल्यांदा गुणाकार करावा लागेल. 4 मीटर 25 सेमी म्हणजेच 4.25 मीटर. 4 मीटर 25 सेमी म्हणजे 4.25 मीटर. कारण का 1 मीटर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. म्हणजेच काय येणार 25 सेमी बरोबर काय येणार 25 भागिले 100. म्हणजेच किती येणार हे 2 शून्य जे गेले किती छेदस्थानी 2 शून्य आहेत. म्हणजेच अंशस्थानी काय होणार 2 संख्या सोडून दशांश चिन्ह. ही पहिली संख्या दुसरी संख्या दशांश चिन्ह 0. हे झालं मीटर मध्ये रूपांतर. म्हणजे किती 25 सेमी म्हणजे 0.25 आणि हे 4 मीटर. 4 मीटर अधिक 0.25 मीटर म्हणजेच किती आले 4.25 मीटर. कळलं. म्हणजे 4 एका पडद्यासाठी कापड किती लागतं 4.25 मीटर. असे 5 पडदे बनवायचे. म्हणजेच आपल्याला 4.25 गुणिले 5 यांचा गुणाकार करावा लागेल. म्हणजेच एका पडद्यात 4.25 मीटर कापड लागते तर 5 पडद्यास लागणारे कापड किती येणार 4.25 मीटर गुणिले 5. आता आपण काय करूया दोघांचा गुणाकार करूया. 4.25 गुणिले 5
म्हणजे 425 गुणिले 5 या दोन संख्यांचा गुणाकार करू. 5 5 25, आजचे गेले 2, 5 दुने 10 आणि 2 12, आजचा गेला 1, 4 5 20 आणि 1 21. कळलं? 5 5 25 चे 5, आजचं गेले 2, 5 दुने 10 आणि 2 12, आजचा गेला 1, 5 चोक 20 आणि 1 21. म्हणजे यांचा गुणाकार किती येईल? 21 25. दशांश चिन्ह कोणत्या ठिकाणी येईल? गुणाकारामध्ये दोन संख्या सोडून दशांश चिन्ह आहे. म्हणजे आपण जो गुणाकार केलाय त्यामध्ये कुठे येईल? 1 2, दोन संख्या सोडून दशांश चिन्ह. म्हणजेच 5 पडद्यास किती कापड लागेल? 5 पडद्यास 21.25 मीटर कापड लागेल. पुढे काय विचारलंय तर तिच्याजवळ किती मीटर कापड शिल्लक राहील? एकूण कापड किती होते? 23.25 मीटर. एकूण कापड किती लागले? 21.25. म्हणजे आता दोघांची काय करावं लागेल? शिल्लक राहील म्हणजे किती काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. एकूण कापड किती? 23.50 आणि एकूण कापड किती लागले? 21.25. वजाबाकी करा. शून्यातून 5 जात नाही. हे 5 कट करा. इथे 4 राहतील. इथे किती? 10 झाले. 10तून 5 5, 4तून 2 2. हा दशांश चिन्ह या ठिकाणी येईल. 3तून 1 2, 2तून 2 गेले 0, म्हणजे 2.25. म्हणजेच वेदिकाजवळ काय सांगितलंय? वेदिकाजवळ किती? तिच्याजवळ म्हणजेच कोण आहे? वेदिका. किती मीटर? तर 2.25 मीटर कापड शिल्लक राहील. मीटर कापड शिल्लक राहील. अशा प्रकारे आपण सराव संच 16 पूर्ण सोडवले आहे. थँक्यू.